प्रश्न पहिला, भारतात चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कोठे होते? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 कर्नाटक, ऑप्शन नंबर 3 तेलंगणा, ऑप्शन नंबर 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. तर भारतात चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कर्नाटक या ठिकाणी होते. प्रश्न दुसरा, खोटे बोलताना माणसाच्या शरीरातील कोणता अवयव गरम होतो? ऑप्शन नंबर 1 नाक, ऑप्शन नंबर 2 डोळे, ऑप्शन नंबर 3 जीभ, ऑप्शन नंबर 4 कान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कान. तर खोटे बोलताना माणसाच्या शरीरातील कान हा अवयव गरम होतो. प्रश्न तिसरा, कोणत्या प्राण्याचं दूध पिल्याने नशा होते? ऑप्शन नंबर 1 हत्ती, ऑप्शन नंबर 2 कुत्रा, ऑप्शन नंबर 3 गाय, ऑप्शन नंबर 4 शेरनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हत्ती. तर हत्ती प्राण्याचं दूध पिल्याने नशा होते. प्रश्न चौथा, फुलपाखरूचे आयुष्य किती दिवसाचे असते? ऑप्शन नंबर 1 15 दिवस, ऑप्शन नंबर 2 20 दिवस, ऑप्शन नंबर 3 30 दिवस, ऑप्शन नंबर 4 10 दिवस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 15 दिवस. तर फुलपाखराचे आयुष्य 15 दिवसांचे असते. प्रश्न पाचवा, माचिसला हिंदीमध्ये काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 तिली, ऑप्शन नंबर 2 अगपेटी, ऑप्शन नंबर 3 दिया सलाई, ऑप्शन नंबर 4 संचार माध्यम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिया सलाई. तर माचिसला हिंदीमध्ये दिया सलाई हे म्हणतात. प्रश्न सहावा, जगातील सर्वात जास्त वादळ कोणत्या देशात येतात? ऑप्शन नंबर 1 रूस, ऑप्शन नंबर 2 नॉर्वे, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर जगातील सर्वात जास्त वादळ अमेरिका देशात येतात. प्रश्न सातवा, मुलींसाठी पहिली शाळा कुणी सुरू केली? ऑप्शन नंबर 1 सावरकर, ऑप्शन नंबर 2 आंबेडकर, ऑप्शन नंबर 3 महात्मा फुले, ऑप्शन नंबर 4 आनंद जोशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. तर मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. प्रश्न आठवा, सिंधुताई सपकाळ कोण होत्या? ऑप्शन नंबर 1 डॉक्टर, ऑप्शन नंबर 2 शिक्षक, ऑप्शन नंबर 3 पंतप्रधान, ऑप्शन नंबर 4 समाजसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समाजसेवक. तर सिंधुताई सपकाळ समाजसेवक होत्या. प्रश्न नववा, स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला? ऑप्शन नंबर 1 तुर्की, ऑप्शन नंबर 2 फ्रान्स, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 ब्रिटन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्रिटन. तर स्कूटरचा शोध ब्रिटन देशात लागला. प्रश्न 10वा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली होती? ऑप्शन नंबर 1 पुणे, ऑप्शन नंबर 2 नेवासा, ऑप्शन नंबर 3 सिल्लोड, ऑप्शन नंबर 4 कलमनुरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेवासा. तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेवासा या ठिकाणी लिहिली होती. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.